उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। आज संध्याकाळी हा शपथविधी होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तळागाळातले कार्यकर्ते असतील किंवा संपूर्ण महाराष्ट्रातून अजित पवार यांच्यावर प्रेम करणारे दादांचे फॅन किंवा समर्थक असतील, अनेकांना अजितदादा गेल्याचं अजून प्रोसेसच झालेलं नसताना ते रिक्त पद भरून काढण्यासाठी सुरू झालेल्या राजकीय घडामोडी पाहता हे नक्की काय सुरू आहे असा प्रश्न पडलाय। त्यात माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी दिलेली प्रतिक्रिया ही कार्यकर्ते आणि सर्वसामान्य यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करणारी आहे। एकूणच पवार कुटुंबियातही आलबेल सुरू नसल्याचंही यातून दिसतंय। माध्यमांशी बोलताना शरद पवार सकाळी म्हणाले की या शपथविधीविषयी मला काहीच माहिती नाहीये। ही चर्चा मी मुंबईत पाहतोय। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते, त्यांचा तो अधिकार आहे। त्यांनी काय करावं हे त्यांनीच ठरवलेलं दिसतंय। यावर मी काही बोलणार नाहीये। इतकंच नाही तर शरद पवारांनी स्वतः मान्य केलं की 4 महिन्यांपूर्वी विलनीकरणाची प्रक्रिया सुरू झाली होती आणि दादाही त्यामध्ये सकारात्मक होते, पण दादांच्या जाण्याने या प्रक्रियेमध्ये खंड पडलाय। म्हणजे एका बाजूला सुनेत्राताई आणि अजित पवार गटाचे पदाधिकारी हे मुंबईत आहेत, तर बारामतीमध्ये शरद पवारांच्या घरी सभा सुरू आहे। म्हणजे या प्रकरणाला घेऊन पवार कुटुंबातच एकमत नाहीये असा याचा अर्थ निघतो। पण प्रश्न हाच आहे की दादांच्या जाण्याला अजून 3 दिवसही झालेले नाहीत, तरी त्यांच्या पदासाठी इतकी घाई का? आणि दादांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी खुर्ची भरल्यामुळे भरून निघणार आहे का? आणि जर पवार कुटुंबातच यामध्ये एकमत नसेल तर सामान्य कार्यकर्त्यांनी नक्की करायचं काय? आधीच राष्ट्रवादीचे 2 तुकडे झाल्यानंतर कार्यकर्त्यांची गोची झाली होती। आता तीच अवस्था पुन्हा होणार का हा प्रश्नच निर्माण होतोय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चित्र मधल्या काही काळामध्ये दिसत होती, पण प्रफुल्ल पटेल आणि तटकरे साहेब हे निर्णय घेतात, पण साहेबांना विश्वासात घेतल्याशिवाय घेतलेला हा निर्णय कार्यकर्त्यांच्या पचनी पडेल का? दादांची पुण्याई आणि साहेबांचा आशीर्वाद या 2 गोष्टींवरच तर हा पक्ष टिकून आहे। मग दादांच्या जाण्यानंतर लगेच झालेली ही सत्तेची ओढाताण योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका लगाव बत्ती।